मी बायकोला सांगताना सांगून आलोय, हे बघ, आलो तर तुहा, गेलो तर समाजाचा कुंकू पुसून तयार राहा. सूर्याची सावली कधी लपत नाही आणि मनोज जरांगे पाटील शिवराया सोडून कुठं झुकत नाही आणि झुकणार पण नाही. रिलीजच्या आठवड्यामध्ये म्हणजे रिलीजचे 4-5 दिवस आधी आम्हाला सांगितलं की हा सिनेमा तुम्ही रिलीज करू शकत नाही, याचा मतदानावरती परिणाम होईल. हा चित्रपट बनवताना कुणाचा आम्ही पाठिंबा घेतला पण नाही आणि मराठा समाजातून जे नेते आहेत त्यांनी कुणी विरोध पण केला नाही. कारण राज्यामध्ये काही प्रकारे वातावरण ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न केला की जरांगे पाटील असे मोठे झाले, तसे झाले. मला खास करून त्या लोकांना सांगायचे की तुम्ही सिनेमा बघा आणि वस्तुस्थिती जाणून घ्या की जरांगे पाटील लढले कसे, लढाव का वाटलं. राज्यातल्या सगळ्या जातीतल्या लोकांना सांगायचे की 21 जूनला हा सिनेमा आपण जाऊन बघा आणि वास्तव जाणून घ्या. अबू मेरा नाम हरून गेला का मनोज जरांगे पाटील को नाही रखा. नमस्कार, मी निलेश अडसूळ. लोकमत फिल्मीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आपण सगळ्यांनीच काही महिन्यांपूर्वी एक मोठं वादळ अनुभवलं आणि ते वादळ होतं मराठा आरक्षण मोर्चाचं. हा मोर्चा गावाहून थेट मुंबईत धडकला आणि एक मोठा इतिहास घडला. याच इतिहासावरती एक चित्रपट येऊ घातलाय ज्याचं नाव आहे संघर्ष योद्धा. आणि आज लोकमत फिल्मीच्या स्टुडिओमध्ये या चित्रपटाची संपूर्ण टीम हजर आहे. तेव्हा मी तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो. चित्रपटाचे लेखक गोवर्धन डोलताडेजी, चित्रपटाचे दिग्दर्शक शिवाजी डोलताडे आणि चित्रपटाचे नायक ज्यांनी जरांगे पाटील यांची भूमिका केलेली आहे असे रोहन पाटील. तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. चित्रपटाविषयी बोलायचं झालं तर संघर्ष योद्धाची हवा संपूर्ण महाराष्ट्रात आहे. आम्ही त्याचा टीजर बघितलाय, काही गाणी बघितलेली आहेत. माझा सुरुवातीचा पहिलाच प्रश्न असा होता की आज महाराष्ट्रात इतकी आंदोलनं झाली, इतके मोर्चे झाले, पण हा विषय चित्रपटासाठी का निवडावा असा वाटला, याचं उत्तर मला तुमच्या तिघांकडनं अपेक्षित आहे. म्हणजे लेखकांनी सुरुवात त्यांनी केली तर बोलावं तो विषय प्रश्न. माझा महाराष्ट्रातील सर्व तमाम जनतेला जय शिवराय. मी या चित्रपटाचा लेखक पण आहे आणि निर्माता पण आहे, परंतु या ठिकाणी मी आज एक लेखक म्हणून जास्त बोलणार आहे. कारण संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हा चित्रपट संपूर्ण राज्यभर मोठ्या प्रमाणात रिलीज होणार आहे. आणि तुमचा प्रश्न आहे की का करू वाटला, कारण एक संघर्ष काय असतो, कारण आपल्या राज्यात असेल, देशात असेल, प्रत्येक व्यक्ती कुठल्या ना कुठल्या कारणासाठी संघर्ष करत असतो. शिक्षण असेल, व्यवसाय असेल, नोकरी असेल, जे काय असेल ते. परंतु तो संघर्ष कसा करायचा, तो संघर्षामध्ये किती प्रामाणिकपणा पाहिजे, किती एकाग्रपणा पाहिजे, हे जर बघायचं असेल तर आमचा योगायोग आम्हाला इतका चांगला घडला आहे की मनोज जरांगे पाटील यांनी जो संघर्ष केला आणि ज्या संघर्षातून ते आज यशाच्या जवळ येऊन पोहोचले आहेत आणि एवढं मोठं यश म्हणजे संपादन करण्यासाठी त्यांनी केलेला संघर्ष हा एवढा महाभयानक संघर्ष आहे, तो आम्ही या चित्रपटाच्या माध्यमातून मांडायचं ठरवलं, लिहायचं ठरवलं. आणि तो संघर्ष राज्यालाच नव्हे तर देशालाच नव्हे तर पूर्ण जगाला एक प्रेरणा देणारा संघर्ष त्यांचा आहे. आणि त्यांच्यासारखा जर संघर्ष कोणी केला तर त्या ठिकाणी तो माणूस आयुष्यात कधीच अयशस्वी होणार नाही, असा त्यांचा संघर्ष आहे. म्हणून कुठंतरी एक मराठा आरक्षणाला त्या गोष्टीचा फायदा होणारच आहे, होईलच. परंतु याच गोष्टीबरोबर समाजातील सर्व स्तरातील लोकांना जरांगे पाटलांचा आदर्श घेऊन जर आपण इथून पुढच्या जीवनात काही गोष्टी केल्या तर आपल्या जीवनात सुद्धा सर्वांच्या एक चांगली प्रेरणा देणारी गोष्ट घडेल. म्हणून हा चित्रपट एक समाजासाठी म्हणून हा चित्रपट लिहावं वाटलं, करावं वाटलं, म्हणून हा चित्रपट मी निर्मित केलेला आहे. शिवाजी. नमस्कार, मी शिवाजी डोलताडे, डिरेक्टर. एक वेळेस मला आबांचा फोन आला की आपल्याला मनोज जरांगे पाटलांवरती सिनेमा करायचा आहे. त्यावेळेस आमचं एका दुसऱ्या सिनेमाचं प्रमोशन चालू होतं. मग आम्ही भेटलो, आबा, मी, रोहन पाटील, आम्ही सर्वजण भेटलो आणि चर्चा केली किंवा आपण या विषयावरती आपल्याला सिनेमा करायचा आहे. आणि नुकताच लाठीचार्ज झालेला होता आणि त्यावेळेस पाटील जास्त लोकांना माहिती नव्हते. त्या लाठीचार्जच्या आधी तर माहीतच नव्हते. जवळचा जो मराठवाडा असेल किंवा तो जिल्हा असेल त्या एरियात ते माहिती होते. त्यांचा संघर्ष खूप जुना आहे, लोकांना पण तो माहीत नव्हता. आणि मग ज्यावेळेस आबा बोलले की आपल्याला चित्रपट करायचा आहे, मग त्यावेळेस आम्ही माहिती काढायला सुरुवात केली. अरे म्हटलं, खूप भयंकर माहिती. इतका साधा व्यक्ती, म्हणजे अक्षरशः काही नसताना, जवळ पैसे नाही, काय नाही,
फक्त जिद्दीवरती जर एवढं तो हे करू शकतो तर त्या माणसावरती सिनेमा येणं गरजेचं आहे असं आम्हाला वाटलं. कारण आपण पाहतो की जे लोक मोठी आहेत, पैशाने असतील, परिस्थितीने असतील किंवा की बॅकग्राऊंडने असतील, सगळ्या गोष्टींनी त्यांच्यावरती तो कोणी सिनेमा करतो. पण हे एक गरिबाच्या घरातलं एक वाघाचं पिल्लू होतं, वाघ होता वाघ काय, म्हणजे ते लहान असल्यापासून त्यांच्यात तो संघर्ष होता. आणि म्हणलं या वाघावरती आपल्याला सिनेमा करायचा. मनोज जरांगे पाटील माणूस नाही, वाघ आहे वाघ. आणि या वाघावरचा सिनेमा आम्ही केला आणि खूप सुंदर सिनेमा झाला आहे. आणि हा सिनेमा करण्यामागचं कारण हे होतं की आपण पाहतो की एखादा व्यक्ती कोणी असेल, एखाद्या व्यवसायात उतरला तर त्यात अपयश आलं तर तो त्याला दोष देतो, परिस्थितीला दोष देतो, नशिबाला दोष देतो किंवा दुसरा व्यवसाय चालू करतो. तिथंही त्याला अपयश आलं तर तिथंही तो स्वतःला दोष देतो, परिस्थितीला दोष देतो, घरच्यांना दोष देतो. पण पाटलांनी असं काही केलेलं नाही. त्यांची परिस्थिती नसतानाही एकाच गोष्टीवरती ते ठाम राहिली. जवळपास 15 ते 20 वर्ष त्यांनी लढा चालू ठेवला होता मराठा आरक्षणाचा. आणि तो आज भारतात नाही, भारताच्या बाहेरही त्याची दखल घ्यावी लागते. म्हणजे एकच सांगायचं आहे की काही नसतानाही आपण फक्त आपल्या जिद्दीवरती आपण काही करू शकतो. आणि मग आम्ही ठरवलं की त्यांच्यावर चित्रपट येणं गरजेचं आहे. तो खूप प्रेरणादायी चित्रपट असणार आहे, खूप एनर्जेटिक चित्रपट असणार आहे. आणि तो चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणावर रिलीज होत आहे. पण मला पुन्हा तोच प्रश्न होता की चित्रपट म्हणजे मराठा आरक्षण आंदोलनाला व्यापक स्वरूप नंतर प्राप्त झालं, पुढे पुढे हे व्यापक होत गेलं किंवा प्रसिद्धी मिळाली ह्या आंदोलनाला. पण कुठला असा क्षण होता की जेव्हा तुम्ही तिघांनी मिळून ठरवलं की आता आपल्याला हा चित्रपट करायचा आहे? म्हणजे काय अशी कुठली घटना होती, कुठला प्रसंग होता की बघा कुठल्याही गोष्टीसाठी एक किक लागते बसायला किंवा कुठला तरी एक चटका लागतो की नाही आता ह्या क्षणी ठरवलं की चित्रपट करायचा. तो प्रसंग काय होता की त्या क्षणी असं वाटलं की नाही आता संघर्ष योद्धा हा चित्रपट झाला पाहिजे? लाठीचार्ज झाला न्यूजमध्ये सगळीकडे, मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे पाटील. म्हणजे लाठीचार्जच्या दुसऱ्या दिवशीची गोष्ट आहे ही. लाठीचार्ज संध्याकाळच्या वेळेस झाला आणि दुसऱ्या दिवशीची गोष्ट आहे. ह्या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रात झाल्या आणि इतका सामान्य दिसणारा व्यक्ती अख्खं महाराष्ट्र हलवू शकतो. तर म्हणलं यांच्यावरती बायोपिक करणं गरजेचं आहे. आणि आपण पाहतो की जे परिस्थितीने असतील किंवा पैशाने मोठे असतील, सगळ्या गोष्टींनी बॅकग्राऊंडने मोठे असतील, राजकीय असतील, हे असतील, ते स्वतःचे बायोपिक करतात, पैसे लावतात, हे करतात. तर तसं जरांगे पाटलांचं नाही. म्हणलं यांच्यावरती आपण स्वतःहून चित्रपट करायचा. त्यावेळेस आम्ही ठरवलं की चित्रपट करायचा. इतका सामान्य दिसणारा व्यक्ती, पण तो सामान्य व्यक्ती नाही, तो एक वाघ आहे, वाघ. क्या बात आहे. रोहन दादांना मला प्रश्न विचारायचा होता खरं तर की आपण जरांगे पाटलांसारखे दिसतोय हे आधी ठरलं की आधी भूमिका करायची आहे ते ठरलं आणि मग लुक झाला? नेमकं जरांगे पाटील साकारण्याची प्रोसिजर काय होती तुमची? प्रथमतः लोकमत फिल्मी आणि लोकमतच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला माझा मानाचा जय शिवराय. खूप छान वाटते. ह्याच्यापूर्वी मी बरेचसे सिनेमे केले, पण ते काल्पनिक होते, एक कल्पना आणून तयार केलेले प्रोजेक्ट होते. पण एक वास्तव आणि खरं वास्तव हे पडद्यावर येणार आहे आणि त्यांच्यावर सिनेमा निघतो, त्या सिनेमात त्यांची भूमिका मला करण्याची संधी मिळते, हे माझ्यासाठी खूप चांगलं होतं. पण मी कित्येक इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं, आपल्या पूर्वीच्या लोकमतच्या इंटरव्ह्यूमध्ये पण मी सांगितलं होतं की जरांगे पाटलांचे विचार हे मला योग्य वाटले, ते माझ्याशी जुळले आणि मला त्यांचे विचार पटले, म्हणून त्यांची भूमिका माझ्यासाठी खूप टफ होती. पण ते विचार जुळल्यामुळं आणि त्यांची जी मागणी होती ती मला योग्य वाटली, त्याच्यामुळे मला ती भूमिका मांडताना त्यांच्या एवढंच, ते जसं खऱ्या आयुष्यात मांडतात तसं सिनेमात मांडताना सोपं गेलं. चॅलेंजिंग एवढंच होतं की वजन, तो व्यक्ती जरांगे पाटील साहेब खूपच वजनाने लहान आहेत, म्हणजे त्यांचं वजन खूप कमी आणि माझं जास्त होतं. पण मी साधारणतः 10 किलो वजन कमी केलं. त्याच्यानंतर ते मराठवाड्यातले पडतात, मी नगरचा पडतो, अहिल्यानगरचा, त्याच्यामुळे थोडा बोलीभाषेचा एक प्रश्न होता. भाषा त्यांच्याबरोबर 2-2.5 महिने राहून ते कसे बोलतात, कसे चालतात किंवा छोट्या मोठ्या त्यांना सवय आहेत, त्या कॉपी करण्याचा प्रयत्न केला. आणि मेन म्हणजे ही जी गोष्ट घडली, कारण आमचा हेतू एकच होता की जरांगे पाटलांचं यश हे मीडियाच्या माध्यमातून असेल किंवा वेगवेगळ्या माध्यमातून असेल. जसा पहिला तुमचा प्रश्न आलता की लाखोंच्या संख्येने आपण मोर्चा बघितला, मुंबईमध्ये मोर्चा आलेला बघितला. पण एक दिवस असा होता की जरांगे पाटलांबरोबर आपण पाहिलं की कोटींच्या संख्येने सभा झाल्या, पण एक दिवस असा होता की एकटा माणूस लढत होता. आपण आता पाहतो की त्यांच्याबरोबर हजार गाड्यांची रॅली असते, पण एक दिवस असा होता की माणूस 2 व्हीलरवर एकटा फिरलाय आणि मिशन हेच होतं. मग आपण राज्याने असेल किंवा जगाने असेल जरांगे पाटलांचं यश बघितलं, पण जरांगे पाटलांचा संघर्ष पडद्यावर आणायचा आहे. कारण समाजामध्ये एक वातावरण असं झालंय की एक लाठीचार्ज झाला आणि मनोज जरांगे पाटील रातोरात स्टार झाले, हितपत आपण मान्य करू. पण जरांगे पाटील त्यांच्या आयुष्यात 15 वर्षापासून लढत आहेत, हे 15 वर्ष पडद्यावर आणायचे आणि त्यांना का लढावं वाटलं ह्या गोष्टी ह्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने दाखवल्यात. आणि मी तर आपल्या माध्यमातून एकच सांगेल
की संघर्ष करायचा असेल तर तो जरांगे पाटलांसारखा करावा आणि ह्यात खूप चांगल्या पद्धतीने दाखवलंय. अगदी. मला पुन्हा एक प्रश्न विचारायचा होता की बऱ्याचदा आपण जेव्हा असे बायोपिक करतो किंवा जेव्हा असा एखादा सत्य घटनेवर आधारित चित्रपट करतो तेव्हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ते म्हणजे परवानगी. बरोबर. तर आणि मग त्याच्यात काही आडकाठी असते नसते हा नंतरचा मुद्दा. पण या चित्रपटासाठी परवानगी काढायची जेव्हा वेळ आली तेव्हा नेमकं काय घडलं, तो प्रसंग काय होता, जरांगे पाटलांकडे तुम्ही कसे गेलात, कसं त्यांना सांगितलं? म्हणजे परवानगीचा विषय सांगायचं झालं तर आम्ही त्यांच्याकडे ह्या क्षणाला पोहोचलो की लाठीचार्ज झाला आज आणि उद्या म्हणजे साधारणतः दुसऱ्या दिवशी दुपारी त्यांच्याकडे आम्ही पोहोचलो. तिथं पोहोचल्याबरोबर आम्ही डायरेक्ट डिसिजन न घेता त्यांच्याबरोबर चर्चा केली आणि ज्यावेळेस आम्ही बॅकग्राऊंड जाणून घेतलं त्यावेळेस असं वाटलं की आपण पाहिलं की समाजामध्ये प्रत्येक माणूस संघर्ष करतो, तुम्ही असाल मी असेल, पण स्वतःसाठी करतो. पण जरांगे पाटील साहेब असे होते की त्यांनी स्वतःचं घर आणि अख्खी जमीन विकून संघर्ष ते स्वतःसाठी करत नव्हते, समाजासाठी करत होते. हा संघर्ष पडद्यावर आणायचा होता. तर ही गोष्ट ज्यावेळेस त्यांना आम्ही सांगितली की तुम्हाला तुमचा हा संघर्ष आम्हाला पुढं आणायचा आहे आणि राज्याला दाखवून द्यायचा आहे, कारण ते त्यावेळेस म्हणले की जरांगे पाटील असं व्यक्तिमत्व आहे की त्यांना पडद्यावर यायचं महत्त्व नाही किंवा त्यांना फ्लॅश व्हायचं नाही किंवा त्यांना असं वाटत नाही की माझ्यावर सिनेमा निघावा किंवा माझ्याकडे मीडिया यावी किंवा मी मोठं व्हावं, हे त्यांचं व्हिजन नाही. त्यांचं व्हिजन एकच आहे की माझ्या समाजाला आरक्षण मिळावं. बरोबर. आणि आम्ही आमच्याकडून एक पॉझिटिव्ह भावना दाखवून, कारण हा संघर्ष आणि सिनेमा लाईन एवढी पॉवरफुल आहे की घराघरात पोचायला 1 मिनिटं खूप होतं, त्याच्यामुळे त्यांचा संघर्ष पडद्यावर आणावा असं वाटलं. आणि ज्यावेळेस आम्ही त्यांच्याकडे गेलो, सगळी संकल्पना समजून सांगितली, ताबडतोब त्यांनी 2 मिनिटात आम्हाला परमिशन दिली की तुम्ही माझ्यावर सिनेमा करा, वेळोवेळी मी तुम्हाला मदत करेल. आणि योग असा की सिनेमाची जी स्क्रिप्ट आहे ती पूर्ण जरांगे पाटलांनी आम्हाला दिली, त्याच्यामुळे जे राज्याच्या पुढे येणार आहे ते खरं वास्तव मॉडिफाय नसणारं येणार आहे, जे आहे ते रियालिटी. त्यांच्या खास शैलीत त्यांनी असं काही उत्तर दिलेलं आठवतंय का? म्हणजे त्यांची एक स्वतःची भाषा आहे, त्यांचा एक बोलण्याचा टोन आहे, मराठवाडी बोली असेल त्यांची, तर आठवतंय का काही असा का एखादा किस्सा की त्यांच्या शब्दात किंवा त्यांच्या शैलीत त्यांनी काहीतरी तुम्हाला सांगितलंय? त्यावेळेचं मला जास्त काही आठवत नाही, कारण ही 8 महिन्याची गोष्ट आहे. पण एक गोष्ट मला आठवती की ज्यावेळेस सिनेमा डिक्लेअर केला आणि मीडियाच्या बांधवांनी त्यांना प्रश्न विचारला की पाटील तुमच्यावर सिनेमा निघतोय, तुमचं काय म्हणणं आहे, तर त्यांचा एकच प्रतिक्रिया होती की माझ्यावर सिनेमा निघतोय आणि हा सिनेमा भारतातले सगळे मराठी सिनेमा बघतील, करोडोच्या संख्येने सिनेमा बघतील. हा जरांगे पाटलांचा शब्द आहे आणि मलाही खात्री की जरांगे पाटलांचं नाव हे भारतामध्ये गर्दी गोळा करण्यामध्ये, सभा घेण्यामध्ये हे भारतात हायेस्ट लेवलला गेलं. तसं जरांगे पाटलांचं नाव हे आता सिनेसृष्टीमध्ये सुद्धा जोडलं गेलं आहे. त्याच्यामुळे मला खात्री समाजावरती, आणि समाजावरती आलो म्हणून मी अजून एक गोष्ट सांगेल की हा सिनेमा सगळ्या जाती धर्मातून लोक बघतील. आणि मला पाटलांनीच आम्हाला सांगितलेलं होतं की हा सिनेमा जो आहे तर तो एका समाजासाठी किंवा एका जातीसाठी नसला पाहिजे. तो जेवढ्या जाती असतील, जेवढे समाज असतील, तो सिनेमा प्रत्येकाने पाहायला पाहिजे, तो प्रत्येकाला आपलासा वाटला पाहिजे, असा सिनेमा करायचा. आणि त्याप्रमाणेच केलं आम्ही तो. त्याच्यामुळे जरांगे पाटलांचं नाव हे मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात सुद्धा डंका वाजवल्याशिवाय राहणार नाही. आणि जरांगे पाटलांच्या नावाचं रेकॉर्ड हे ह्या सिनेमाच्या नावाने इंडस्ट्रीत सुद्धा होणार, हे लोकमत फिल्मीच्या माध्यमातून चॅलेंज देऊन सांगतो आपल्याला. क्या बात आहे, क्या बात आहे. मला गोवर्धन दादांना विचारावं असं वाटेल की हा चित्रपट जेव्हा लिहायचा प्रसंग आला तेव्हा एक लेखक म्हणून तुमची भूमिका काय होती, याचा अभ्यास कसा केला, जरांगे पाटलांशी काही बोलणं झालं का, आणि म्हणजे लिखाणाचा प्रवास कसा होता चित्रपटाचा? आम्ही ज्या दिवशी त्यांना भेटायला गेलो, कारण हे सगळं कळालं, आम्ही संभाजीनगरमध्ये एका चित्रपटाचं प्रमोशन करत होतो आणि काही पत्रकार, आमचं एक तिथं म्हणजे पत्रकार परिषद होती, परंतु सगळे पत्रकार तिकडं हे झाल्यामुळं म्हणजे लाठीचार्ज किंवा तिकडं राज्यातले सगळे मोठमोठे नेते, भरपूर काही पक्षांचे अध्यक्ष हे वगैरे येत होते, त्यामुळं सगळे पत्रकार त्या भागात होते. त्यामुळे आम्हाला त्यांनी तिकडं बोलवून घेतलं. तिथे गेल्यानंतर आम्ही सगळी परिस्थिती पाहिली आणि तिथे गेल्यानंतर मग हे सगळं पाहिल्यानंतर आम्हाला असं वाटलं की नाही, आम्ही पण मग ते यूट्यूबला वगैरे सर्च करायला सुरुवात केली की जरांगे पाटील कोण आहेत, काय करतायत, काय म्हणजे एवढं सगळं जर अख्खं राज्य तिथं येतं आहे, राज्यातलं सगळं तमाम मोठमोठे लोक तिथे येत आहेत. तर तिथे गेल्यानंतर आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी मी जाणून घेतल्या. संभाजीनगरहून आंतरवली सराटीपर्यंत जाऊस तर तिथे गेल्यानंतर खूप गर्दी होती, म्हणजे लाखोंच्या संख्येने त्या ठिकाणी त्या मंडपात जरांगे पाटलांच्या कडेने सगळे लोक गर्दी करून होते. मग त्यातून आम्हाला जागा करून काही लोकांनी, त्या ग्रामस्थांनी आम्हाला तिथपर्यंत पोहोचवलं आणि जरांगे पाटलांशी आम्ही काही चर्चा केली. आमच्या अंगावर त्यावेळेस त्या चित्रपटाचे टी-शर्ट होते आणि मग त्यांनी ते म्हणले की काय मला पाठिंबा वगैरे द्यायला आलात का, तर म्हटलं पाठिंबा तर आहेच आमचा आणि आम्हाला तुमच्यावरती चित्रपट करायचा आहे. तर ते म्हणले अरे पिक्चर वगैरे, जसं पाटील बोलले की मला काही त्यात इंटरेस्ट नाही, पण मी त्यांना एक समजून सांगितलं की तुम्हाला इंटरेस्ट नसू द्या, कारण तुम्हाला आज संपूर्ण राज्य ओळखते,
तुम्ही आज भारतात प्रसिद्ध झालात, परंतु येणाऱ्या पिढीला, उद्या 50-100 वर्षानंतर जी पिढी येणार आहे त्या पिढीला तुम्ही कशा पद्धतीने संघर्ष केला हे लोकांना कळणं गरजेचं आहे. कारण त्यांनी जो संघर्ष चालू केला मराठा आरक्षणासाठी, कारण तो संघर्ष असाच चालू नाही केला. काही गोष्टी जाणून घेतल्या त्यांनी की समाजामध्ये कित्येक मुलांना आत्महत्या करावं लागत आहेत, त्यांच्या आईवडिलांना आत्महत्या करावं लागत आहेत, गरिबीचा सामना करावा लागतोय. आणि हे सगळं होत असल्यामुळं हे कुठंतरी थांबावं म्हणून माझ्या समाजाला सुद्धा कुठंतरी एक आरक्षण मिळावं. आरक्षणातून सगळ्यांना जरी नोकऱ्या नाही भेटल्या तरी कमीत कमी शिक्षण घेऊन वेगवेगळ्या उद्योगधंद्यात मुलं जातील. म्हणजे शिक्षणावरती त्यांनी जास्त जोर न दिला आणि ते शिक्षणाला आणि नोकरीत सगळीकडे आरक्षण भेटावं म्हणून त्यांनी ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून मी केलेलं आहे सगळं. तर मग त्यांना मी तेच सांगितलं की आपल्याला हे आपल्या सगळ्या समाजापर्यंत पाठीमागं पण राहिलं पाहिजे. कारण आत्तापर्यंत आपण खूप बायोग्राफी पाहिल्या, 200, 300, 400 वर्षापूर्वीच्या बायोग्राफी पाहिल्या. मग त्यात काही खरं असतं आणि काही खोटं पण असतं. काही लोक ऑब्जेक्शन पण घेतात, नाही हे असं होतं, नाही ते तसं होतं. परंतु या ठिकाणी खोटं काहीच नाही. तर त्यांना मी तेच बोललो की ते म्हणजे नाही, मला मी जे केलं ते सांगायचं नाही. परंतु मी त्यांना म्हटलं तुम्ही आमच्यासाठी सांगू नका, तुमच्यासाठी सांगू नका, चित्रपटासाठी सांगू नका, हे तुम्ही सांगा उद्याच्या येणाऱ्या पिढीसाठी. कारण त्यांना हा एक आदर्श घेण्यासारखी गोष्ट आहे. तर मग त्यांनी सांगितलं की ठीक आहे, आपण 1 महिन्याभरात आपण निवांत बसू आणि स्क्रिप्ट आपण ह्याच्यावरती काम करू. आणि मग त्यांचं जसं उपोषण संपलं तसं आम्ही त्यांना भेटलो आणि त्यांनी जवळपास 5-6 तास आम्हाला वेळ दिला. आणि तेवढा वेळ देऊन त्यांनी बरेचसे मुद्दे, मी पण स्वतः एक लेखक म्हणून काही मुद्दे तयार केले, मग त्यातले ते काय मुद्दे घेतले, त्यांचे काय मुद्दे, म्हणजे माझ्या मुद्द्याला हा मुद्दा आहे, समजा तुमचं नाव काय, हा माझा मुद्दा होता, समजा तुमच्या आजोबाचं नाव काय, मला पण एवढं डिटेल माहीत नाही. मग त्या गोष्टींची उत्तरं त्यांनी दिली आणि खूप चांगल्या पद्धतीने ती स्टोरी त्या ठिकाणी तयार झाली. परंतु जे आम्ही चित्रपटातून दाखवणार आहेत हे जरांगे पाटलांच्या तोंडातून कधीच हे मी मोठेपणा केला आहे, समाजासाठी मी असं केलं आहे, तसं केलं आहे, हे कधीच त्यांनी म्हणून दाखवलं नसतं. परंतु उद्याच्या येणाऱ्या पिढीसाठी हे माहिती असणं पण गरजेचं आहे. कारण त्यांचा संघर्ष, खूप गरीब माणूस आहे, कसलाच आधार नाही, कसला बेस नाही, घरसुद्धा नाही, म्हणजे आणि पूर्ण फॅमिली त्यांची खूप साधी सिंपल माणसं आहेत. परंतु आज प्रामाणिकपणा, आणि जसं शिवाजीरावांनी सांगितलं की एक ते वाघ आहेत, आणि खरंच त्या वाघाने फक्त झडप जी मारली ती खूप दिवस म्हणजे प्लॅनिंग करून झडप मारली, परंतु झडप अशी मारली की त्या ठिकाणी शिकारच झालेली. त्यामुळं अशा महान व्यक्तीवरती हा चित्रपट आमच्या टीमला करायला भेटला. आज आम्हीच नाही तर राज्यातील तमाम जनतासुद्धा आमचं स्वागत करते. जसं जरांगे पाटलांचे वेगवेगळ्या ठिकाणी सभा होत आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना बोलवलं जाते, त्यांचं स्वागत केलं जाते, तसं आमचंसुद्धा प्रति जरांगे पाटील म्हणून रोहन पाटलांकडे लोक आज बघतायत आणि त्याच पद्धतीने स्वागत करतायत. हजारोच्या संख्येने लोक आज आमच्या रोडला आडवं येत आहेत, फुलं, हार, तुतारी असन, काय असन, जे काय असन ते सगळं घेऊन आमचं स्वागत करतात. खूप आनंद वाटतो, म्हणजे हा चित्रपट वाटतच नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी एक सांगेल की ह्या चित्रपटामुळं सुद्धा जे आज आरक्षणाची लढाई चाललेली आहे, कारण जरांगे पाटलांच्या सभेला एका घरातून 1-2 अशी लोक जरी सभेला आली तरी 2 कोटीच्या आसपास मोठी महासभा झाली. परंतु राहिलेली जी लोक आहेत घरातली ते तिथपर्यंत पोहोचलेले नाहीत. त्यामुळे त्या लोकांपर्यंत जरांगे पाटलांचा जो संघर्ष आहे हे हा चित्रपट पोहोचवणार आहे. आणि खूप छान वाटलं, त्यांची खूप मदत झाली आम्हाला याच्यात विशेष. नक्की. मला परत तुम्हालाच प्रश्न विचारायचा आहे की जेव्हा चित्रपट आपण करतो, कुठलाही चित्रपट असेल, त्याच्यात सगळ्यात मोठा निर्मितीचा खर्च असतो किंवा तो चित्रपट कसा होणार, त्याची आर्थिक घडी कशी बसणार, हा मोठा प्रश्न असतो. हाच प्रश्न मराठा आरक्षण आंदोलनालाही होता की एवढं मोठं आंदोलन होताना आर्थिक पाठपुरावा कसा होणार, आणि तो सकल मराठा समाजाने एकत्र येऊन सगळ्यांनी प्रत्येकाने आपापल्या पद्धतीनं तो निधी देऊन पूर्ण केला. तसं ह्या चित्रपटाच्या निर्मितीचा प्रवास कसा होता, इथे काही आर्थिक अडचणी आल्या का, त्या कशा सॉर्ट आउट झाल्या, किंवा त्यासाठी कोणी काही मदत केली का, समाजाकडनं काही मदत झाली का, तर ते पैशांचा प्रश्न चित्रपटाशी कसा आला आणि तो कसा मार्गी लागला, किंवा तो आला का? नाही, शेवटी कुठलीही गोष्ट पैसा असेल तर होती, परंतु जरांगे पाटलांच्या काही ज्या गोष्टी आहेत, जे आत्तापर्यंत ते आंदोलनं असतील, उपोषणं असतील, जे काय आहे हे सर्व समाजाने विषय हातात घेतला आणि जो खर्च आहे तो सगळा समाजाने केला. कारण जरांगे पाटील गरीब व्यक्ती, त्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे मोटरसायकलसुद्धा नाही, म्हणजे हा सगळा खर्च समाजाने केला आणि अनपेक्षित केला. म्हणजे समाजाने कुठं मागं पुढं बघितलं नाही. करोडोच्या संख्येने लोक तिथं पदर खर्चाने आली. त्याचबरोबर आता आपण असं नाही म्हणू शकत की फक्त मराठा समाजानेच, तर इतर समाजाने सुद्धा जेवण असेल, पाणी असेल, काही जे असेल ते एक चांगलं कार्य म्हणून त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे. आणि आता विषय राहिला की आपल्या चित्रपट निर्मितीचा, कारण या ठिकाणी चित्रपट निर्मिती करताना मी स्वतः मदत कोणाची घेतली नाही. कारण शेवटी कुठल्या तरी गोष्टी मदत घेण्याला पण त्या गोष्टी तेवढ्या महत्त्वाच्या लागतात. कारण जरांगे पाटलांचं उपोषण असन, आंदोलन असन, त्या गोष्टीला मदत होणं गरजेचंच होतं. परंतु चित्रपट हे एक कमर्शियल
ह्याच्यामध्ये येतं. त्यामुळे मला कोणाची तरी मदत घेऊन किंवा बाकीच्या काही गोष्टी करून हा चित्रपट करणं योग्य वाटलं नाही. म्हणून मी स्वतःच्या प्लॅनिंगनुसार माझ्याबरोबर काही 1-2-3 लोकं घेतली, मी स्वतः काही गुंतवणूक केली आणि अशा पद्धतीने कुणापुढेही हात न पसरता हा चित्रपट समाजापर्यंत न्यायचं काम केलं. कारण उद्या ह्या चित्रपटाचं जी रेकॉर्ड आहे, जसं रोहन पाटील बोलले की हा चित्रपट सृष्टीत सुद्धा डंका वाजवणार आहे आणि डंका वाजवणार म्हणजे हा चित्रपट खूप काही करून जाणार आहे. म्हणजे बिझनेस असेल, आरक्षणासाठी काही फायदे असतील, समाजातले काही म्हणजे जे काही लोक असतील त्यांच्यासाठी काही फायदा असेल, हे सगळं असेल. तर ह्या गोष्टीमुळे मी कुणाची मदत घेतली नाही. खूप लोकांनी आम्हाला मदत करण्याच्या भावना व्यक्त केल्या. त्यांना मी सांगितलं की तुम्हाला जर मदतच करायची असेल तर तुम्ही ज्यांची परिस्थिती नाजूक आहे त्यांना तुम्ही चित्रपट दाखवा. तुम्ही तुमच्या गावामध्ये समजा 100 लोक असतील आणि त्यांची परिस्थिती नाजूक आहे, 200-300 रुपये ते खर्च नाही करू शकत, तर तुम्ही त्यांना 2 शो बुक करा, त्या लोकांना तिथपर्यंत चित्रपट दाखवा. तर ह्या माध्यमातून आम्ही नक्कीच मदत घेणार आहोत, म्हणजे चित्रपट दाखवण्याच्या माध्यमातून. परंतु चित्रपट बनवण्यासाठी, निर्मितीसाठी आम्हाला कोणाची मदत घ्यायची गरज म्हणजे वाटली नाही आणि जाणून बुजून आम्ही घेतली नाही. नाहीतर मग असे 100 पिक्चर झाले असते जर मदत येऊ करायची असते तर. कारण त्यांच्यावर प्रेम करणारी खूप लोक आहेत, खूप आम्ही पाहिलं. रोहन दादांना मला प्रश्न विचारायचा होता. मगाशी तुम्ही मला म्हणालात की चित्रपटाचा मधल्या काळात तुम्ही मनोज जरांगे पाटलांसोबत होता, तर तो काळ कसा होता? तुम्ही 2-2.5 महिने त्यांच्यासोबत राहिलात, तर तुम्ही त्यांच्यासोबत काय काय बघितलं, काय काय अनुभव घेतला? त्यांच्यासोबत आंदोलनाला गेलात का? जरांगे पाटील आणि प्रति जरांगे पाटील जसं तुम्हाला म्हटलं जातं, ह्या 2 व्यक्ती एकत्र आल्या तेव्हा काय झालं आणि तुम्ही त्यांचं कसं अनुभवलं जरांगे पाटलांना? हे बघा, माझ्या डोक्यात तर ज्या दिवशीपासून मी त्यांच्यावर फिरलो, डोक्यात एकच होतं की आपण त्यांच्यावर सिनेमा करतोय, त्यात त्यांची भूमिका मी करतो. त्याच्यामुळे मी त्या अँगलने त्यांच्याबरोबर राहिलो की ते छोट्या गोष्टीपासून मोठ्या गोष्टीपर्यंत, म्हणजे ते गाडीत बसतात कसं, गाडीत बसल्यावर कशी वागणूक आहे, चालताना कशी वागणूक आहे, किंवा त्यांना एक सवय आहे सतत केसांवरती हात फिरवायची. ह्या ज्या सवयी आहेत, कारण ही बायोग्राफी सध्याची 100 वर्षाची नाही, त्याच्यामुळे राज्याच्या पुढं त्यांचं माहिती आहे राज्याला, त्याच्यामुळे आपल्याकडून काही चुकायला नको. त्याच्यामुळे ते खूप चांगल्या पद्धतीने कोऑपरेट केलं. मेन म्हणजे जरांगे पाटलांनी मला फार सहकार्य केलं. म्हणजे एवढा आज VIP माणूस पण कधी तसं जाणून दिलं नाही आणि खूप सहकार्य केलं. म्हणजे त्यामुळे छान वाटलं. मेन म्हणजे हेतू हाच होता की त्यांची मागणी कशी आणि त्यांची तळमळ काय ही मला बघायची होती आणि ती चांगल्या पद्धतीने बघितली आणि सिनेमातून लोकांना खूप चांगल्या पद्धतीने दाखवली. मी एवढंच सांगतोय की जसं ते खऱ्या आयुष्यात झगडत आहेत त्यांच्या मागणीसाठी, तसं सिनेमाच्या आयुष्यात त्यांच्या एवढ्याच ताकदीने त्यांची भूमिका मी ताकदीने मांडली. त्याच्यामुळं राज्य ह्या सिनेमाला डोक्यावर घेणार आणि सिनेमाला फार उंचीवर नेईल, मला अशी आशा आहे. कारण एक गोष्ट सांगतो की आपण आत्तापर्यंत तुम्ही म्हणजे पाहिलं असेल की सभा झाल्या, राज्यामध्ये सभा होतात. ह्या सभा कोणासाठी होतात? नेत्यांसाठी होतात. पण हा असा इतिहासात पहिला सिनेमा आहे की ह्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी लोक 20-20 हजार लोकसंख्येच्या सभा ठेवायला लागलेत आणि सभा पिक्चरच्या प्रमोशनसाठी. म्हणजे इतिहासामध्ये पहिल्यांदा असं होतं की एक सिनेमा निघतो गरीब माणसावरती आणि त्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी 20-20 हजार लोकांच्या सभा अरेंज केल्या जातात. म्हणजे हे काहीतरी वेगळं होते. त्याच्यामुळं जर सभेला एवढी लोक येऊ शकतात तर सिनेमाला करोडोंच्या संख्येने लोक जाणार. आता आम्हाला काही मराठवाड्यातून अशा लोकांचे फोन आले की आम्ही ह्या सिनेमाला, तुम्ही अजून एक शब्द ऐकला असेल, वराड कुठं जातं? वराड लग्नाला जातं. तर लोक वराडची वराड घेऊन थिएटरात जाणार आहेत पिक्चर बघायला. म्हणजे आतापर्यंत आपण सभा बघितल्या नेत्यांसाठी, पिक्चरसाठी सभा व्हायला लागली. वराड बघितलं लग्नासाठी, आता हे वराडाची वराड थिएटरमध्ये पिक्चर बघायला जाणार. म्हणजे एक आगळा वेगळा विषय आणि लोकांनी हातात घेतलेला विषय. जरांगे पाटलांनी मिशन चालू केलं. एक दिवस असा होता की ते एकटे फिरत होते, पण एक दिवस असा आला की तो विषय समाजाने हातात घेतला, करोडोंचं रूप भेटलं. हा सिनेमा बनवला आम्ही, पण आता तो सिनेमा समाजाने हातात घेतला. त्याच्यामुळे ह्या सिनेमाला आमची जबाबदारी संपली. हा सिनेमा बघणं आणि हा सिनेमा चालवणं हे समाजाचं कर्तव्य आणि हा सिनेमा इतका उंचीवर जाईल की जे प्रमोशनला आम्ही बघतोय, जसं जरांगे पाटलांना लोक चौकात अडवत आहेत किंवा ते स्वागत करतायत, ह्याच्यावरून असं वाटायला लागले की लोक भयंकर संख्येने जातील आणि सिनेमाला डोक्यावर घेतील. अगदी. पण मला स्पेसिफिकली विचारायचं होतं की असा कुठला प्रसंग होता, म्हणजे मी तुम्हाला तेच विचारलं की प्रसंग काय होते की जेव्हा तुम्ही त्यांच्यासोबत फिरलात, की कुठे कुठे गेलात, काय काय अनुभवलं, म्हणजे ती व्यक्ती अनुभवणं कसं होतं तुमचं? म्हणजे केवळ जरांगे पाटील हे नाव आहे, पण त्या माणसासोबत फिरतानाचे तुमचे अनुभव, कुठे गेलात, कुठल्या मोर्चात गेला होतात का, कुठल्या एका गावात गेला होतात का, असे काही किस्से आहेत? आता त्यांच्या खूप सभेला मी गेलो. म्हणजे त्यांच्या आंतरवली सराटीमध्ये एक मोठी सभा झाली, त्याच्या सभेला 1.5-2 कोटी लोक आले. त्या सभेमध्ये मी अगदी म्हणजे एवढी भयंकर गर्दी होती, तर मी जरांगे पाटलांच्या मागेच उभं होतो. म्हणजे त्या स्टेजवर मला वाटतं एक 10-5 लोक असतील, त्या 10-5 मध्ये मी एक होतो. मला एवढंच ऑब्झर्व करायचं होतं की त्यांच्यातली जी डिरिंग आहे, जो कॉन्फिडन्स आहे आणि जी बोलण्याची पद्धत आहे ती मी तिथं अनुभवली. आणि एक माणूस म्हणून जरांगे पाटलांचा लढा हा मला योग्य वाटला. आणि मी खूप म्हणजे त्यांच्या 2 कोटीच्या सभेलाही त्यांच्याबरोबर गेलो
आणि त्यांच्या ज्यावेळेस 10-5 लोक त्यांच्याबरोबर कधी कधी निवांत असताना असायची त्यावेळेसही मी त्यांच्याबरोबर राहिलो. म्हणजे छोट्या मोठ्या गोष्टी एवढ्या फॉलो केल्यात की ज्यावेळेस लोक सिनेमा बघतील त्यावेळेस लोक म्हणतील की अरे हे जरांगे पाटलांच्या सवयी आणि ह्या कलाकाराच्या सवयी काहीच चुकीच्या वाटत नाही, सेम टू सेम वाटते. म्हणजे एवढं फॉलो केलं. आणि हे जरांगे पाटलांना माहित होतं की हा कलाकार किंवा हा रोहन पाटील आपल्याबरोबर फिरतोय, ह्याचं इंटेन्शन एवढंच आहे की ह्याला हा आपली भूमिका साकारतो, ह्याला आपण कोऑपरेट करणं किंवा सांगणं. त्याच्यामुळे त्यांनी मला वेळोवेळी एवढी मदत केली. म्हणजे मी म्हणतो की एवढ्या त्यांच्या धावत्या शेड्यूलमध्ये आणि एवढ्या बिझी शेड्यूलमध्ये त्यांनी एवढा वेळ दिला आणि एवढं कोऑपरेट केलं, ह्याच्यामध्ये आनंद आहे. आणि त्यांच्या शुभेच्छा आमच्याबरोबर आहेतच. शिवाजी दादांना मला विचारायचं होतं की चित्रपट जसा दिसतो ते दाखवणं दिग्दर्शकाचं काम असतं, बरोबर. चित्रपटाचा आम्ही टीजर बघितला, त्याच्यात खूप असे गर्दीचे प्रसंग आहेत, JCB आहेत, मोठमोठ्या गाड्या आहेत, रॅली आहे, लांबच लांब रांगा आहेत, प्रचंड गर्दी आहे आणि मुळात आंदोलनावरती, मोर्चावरती हा सिनेमा आधारित आहे. तर त्याचं चित्रीकरण कसं केलं, दिग्दर्शक म्हणून काय विजन होतं, कुठे जाऊन चित्रीकरण केलं, तर आम्हाला ही चित्रीकरणाची प्रक्रिया ऐकायला आवडेल. कारण हा विषयच असा होता की खूप एक आव्हान होतं आमच्यासमोर, आमच्या सर्व टीम समोर खूप मोठं आव्हान होतं. आपल्याला जे दिसतंय की असे दृश्य आहेत की खूप गर्दीचे आहेत, खूप JCB, खूप गाड्या, तर ते सगळे प्रसंग कसे चित्रित झाले, कसा चित्रपट शूट झाला. आम्ही बरेचसे प्रसंग जे आहेत ते रिअल घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आम्ही. की शूटिंगचा आमचा कालावधी जो होता त्याच्या व्यतिरिक्त जवळपास 15 दिवस आम्ही दिले की पाटलांच्या सभा ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी जाऊन शूटिंग करणं. आणि शूटिंगच्या काळामध्ये पण आम्ही ज्यावेळेस रोहन पाटलांना घेऊन आम्हाला शूटिंग करायचं होतं तर त्यावेळेसही आम्ही बरेचसे JCB मागवायचो, बरेचसे असे क्विंटलवरती फुलं मागवायचो, लोकही मागवायचो. आणि काही काही ठिकाणी ते कंडिशन असं होतं की सुरुवातीच्या काळामध्ये पाटलांबरोबर ज्यावेळेस पाटलांनी सुरुवात केली त्यावेळेस लोक थोडी कमी असायची. तर आम्हाला काही ठिकाणी कमी लोक दाखवायचे असेल तर त्यावेळेस अख्खी गावाची गावं यायची, असंही कंडिशन असायचं. मग त्या सर्वांना समजून सांगणं, थांबवणं हे एक आव्हान असायचं. पण लोकांनी खूप सहकार्य केलं. आणि दुसरं एक आव्हान होतं आमच्यासमोर की आपण पाहतो की बरेचसे जे बायोपिक असतात ते 100 वर्ष, 200 वर्ष, 300 वर्ष जुन्या लोकांवरती असतात ते. पण ही बायोपिक जरांगे पाटलांवरती आहे. ते आत्ता करंटली हा टॉपिक खूप गरम आहे आणि त्यांच्यावरती हा विषय आहे. म्हणजे एकही गोष्ट आपण याच्यात काल्पनिक दाखवू शकत नाही, एकाही गोष्टीमध्ये आपण कुठं काही असं तडजोड करू शकत नाही. या सर्व गोष्टी मला रिअल दाखवायच्या. मग त्या रिअल दाखवण्यासाठी आम्ही असं केलं की याच्यातले जे काही लोकेशन आहेत ते लोकेशन आम्ही रिअल वापरलेत. बरोबर. भारतातला हा पहिला असा चित्रपट असणार आहे की ज्या व्यक्तीची बायोपिक करतोय त्या व्यक्तीचं राहतं घर आम्ही दाखवलेलं आहे. पूर्ण आतून घर दाखवले, बाहेरून दाखवले की लोकांनाही समजेल की जरांगे पाटील कुठं राहिले, कुठं वाढले, कशा कंडिशनमधून ते इथपर्यंत पोहोचलेले आहेत. त्यांचं उपोषण स्थळ असेल किंवा बाकीचे ज्या ठिकाणी त्यांनी संघर्ष केला असेल, आंदोलन केले, ज्या ठिकाणी ते बसायचे उठायचे, हे सर्व लोकेशन आम्ही रिअल वापरलेत. बऱ्याचशा सीनमध्ये आम्ही पाटलांबरोबर जे काही मंडळी असायची ते रिअल वापरण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. समजा इथं पाटील जर असतील आणि त्यांच्या बाजूला मी आणि तुम्ही असाल तर ते दोघंच आम्ही आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. बरोबर. ते एवढ्या रिअल गोष्टी वाटतील त्या. पण मोर्चाचा जो मुख्य मोर्चा होता, म्हणजे गर्दीचे जे जे प्रसंग होते ते कसे शूट झाले, ते तिथेच म्हणजे जरांगेंच्याच मोर्चात शूट झाले की त्यासाठी काही वेगळी मेहनत घ्यावी लागली. नाही, मोठे मोठे जे मोर्चे होते ते आम्ही जरांगे पाटलांच्या जे मोर्चे होते तेच केलं. जवळपास 4-4 ड्रोन असायचे, बाकीचे 3-4 कॅमेरे असायचे, रेड वगैरे असे कॅमेरे असायचे आणि ते आम्ही त्या ठिकाणी चित्रीकरण केलं. बाकीचे जे काही आम्हाला क्लोज शॉट वगैरे काय घ्यायचे होते मग त्यावेळेस आम्ही 1000-1500 अशी लोक बोलून की त्याप्रमाणे ते आम्ही चित्रीकरण करायचो. आणि ते पाहिल्यानंतर असं बिलकुलही वाटणार नाही की चिटिंग केलेलं आहे कुठं. इतकं सुपर आणि इतकं चांगलं झालेलं आहे की रिअलिस्टिक वाटतं सर्व गोष्टी. आणि चित्रपटाचे 3 गाणे रिलीज झालेत, तुम्ही जर गाणी पाहिली असतील तर त्यातूनही ते समजलंच असेल. एक गाणं तर भारतात जेवढे लँग्वेजमधली गाणी आहेत त्यात 2 नंबरला गाणं होतं, अजय गोगोल यांनी गायलेलं उधळीने जीव. हे गाणं म्हणजे डेली त्याच्यावरती 1000-2000 रील बनतात आणि आम्हाला खूप त्याच्या प्रतिक्रिया खूप चांगल्या येतात. आम्ही कोकणात होतो, कोकणातील लोकांनी आम्हाला खूप म्हणजे त्या गाण्याबद्दल, चित्रपटाबद्दल सांगितलं. काल सातारामध्ये होतो, म्हणजे खूप चांगल्या प्रतिक्रिया आहेत. आणि जसं पाटील बोलले की लोक वरडाचे वरडा घेऊन जाणार आणि ही गोष्ट खरी आहे. म्हणजे प्रमोशनमध्ये बोलत नाही, लोकांच्या रिअल प्रतिक्रिया आहेत. कारण हा पाटलांचा असेल किंवा समाजाचा असेल अस्मितेचा प्रश्न आहे की जसं जरांगे पाटलांना सर्वांनी डोक्यावरती घेतलं, जरांगे पाटलांवरती एवढं प्रेम केलं की त्याप्रमाणे ह्या चित्रपटावरती सर्वांना प्रेम करणं गरजेचं आहे. कारण हा चित्रपट आपल्या माणसाचा आहे, आपल्या मातीतील माणसाचा आहे.
आपल्या वाघाचा आहे असं म्हणाल मी. आणि पाटलांनी आम्हाला सांगितलं सुरुवातीलाच की हा चित्रपट जो आहे तो प्रत्येक समाजातील माणसांनी पाहायला पाहिजे आणि त्याप्रमाणे आम्ही हा सिनेमा केलेला आहे. सर्वांना सिनेमा खूप आवडेल. पुढचा प्रश्न माझा असा होता की या चित्रपटाला म्हणजे हा चित्रपट आधी 26 एप्रिलला प्रदर्शित होणार होता, त्याची सगळीकडे हवा झाली, मग अचानक खंड का पडला किंवा उशीर होण्यामागे नेमकं काय कारण आहे? ज्यावेळेस आता आपलं इलेक्शन चालू झालं महाराष्ट्रामध्ये आणि त्या दरम्यान 26 एप्रिलला हा सिनेमा रिलीज होणार होता. आम्ही तसं प्रमोशनही केलं जोरदार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. पण रिलीजच्या आठवड्यामध्ये म्हणजे रिलीजचे एक 4-5 दिवस आधी आम्हाला सांगितलं की हा सिनेमा तुम्ही रिलीज करू शकत नाही, याचा मतदानावरती परिणाम होईल आणि हा सिनेमा तुम्ही आचारसंहितेच्या दरम्यान तुम्ही रिलीज करू शकत नाही. कारण तसा विचार केला त्या सिनेमामध्ये मतदानावरती परिणाम होईल असं काही आम्हाला तर जाणवलं नाही. कारण एका व्यक्तीची बायोपिक आहे आणि राजकीय याच्यामध्ये काहीच नाही. पण तरी आम्हाला सेन्सॉरमध्ये जसं सांगण्यात आलं तर आम्ही सेन्सॉरचाही आणि निवडणूक आयोगाचाही मान ठेवून रिलीज डेट पुढे ढकलली. पण मला आता म्हणजे याचं उत्तर तुम्ही कुणी देऊ शकता. रिलीज डेट पुढे ढकलली, याच्या मागे निवडणुकीचं कारण वगैरे त्यांनी दिलं, पण मराठा समाजाचे खूप नेते आज राजकारणात आहे, म्हणजे मराठा समाजाच्या नेत्यांची संख्या खूप मोठी आपल्या राजकारणात. तर हा चित्रपट येताना त्यांचा पाठिंबा कसा मिळाला आणि त्यांच्याकडनं विरोधही झाला का? किंवा आम्हाला ती गोष्ट जाणून घ्यायची की जेव्हा असा एक चित्रपट होतो त्याला दोन्ही गोष्टी होतात, तर कुणाचा विरोध झाला का आणि कुणी पाठिंबा दिला का? नाही, तसं काहीच नाही झालं. म्हणजे हा चित्रपट बनवताना कुणाचा आम्ही पाठिंबा घेतला पण नाही आणि मराठा समाजातून जे नेते आहेत त्यांनी कुणी विरोध पण केला नाही. जे होते ते आम्ही चांगलं करत होतो हेच आम्हाला इथून जाणवलं. पण आता चित्रपट प्रदर्शित होतोय आणि तो झाल्यानंतर मतांवरती परिणाम होईल इतपत जर परिस्थिती असेल किंवा तुम्हाला सांगण्यात येत असेल तर या भूमिकेकडे तुम्ही कसं बघता? नाही, मतांवरती म्हणण्यापेक्षा मतदानावरती, म्हणजे जे आपल्या राज्यातलं इलेक्शन आहे डायरेक्ट मतावरती नाही म्हणता येणार, मतदानावरती जे मतदान होणार आहे त्या प्रक्रियेमध्ये कुठंतरी काही प्रॉब्लेम नको व्हायला असा त्यांचा उद्देश होता. आणि त्यांनी असं जाणीवपूर्वक केलं का म्हणजे माहीत नाही, सांगता येणार नाही ते. पण आम्हाला त्यांनी तसं चांगल्या पद्धतीने सांगितलं की तुम्हाला हा करता येणार नाही आणि आम्ही पण एक आचारसंहितेत कुणीच त्या गोष्टीला विरोधात जाऊ शकत नाही, त्यामुळे आम्ही पण ते ठरवलं की नाही, त्यामुळे थांबलो आम्ही. अगदी. मला रोहन दादांना विचारायचं आहे की हा चित्रपट मनोज जरांगे पाटलांनी पाहिलाय का संपूर्ण चित्रपट आणि त्यांची काय प्रतिक्रिया होती? आता चित्रपट पाहिला आहे का? ह्या चित्रपट जो तयार झाला ती स्क्रिप्टच त्यांनी दिली, त्याच्यामुळे त्यांनी स्क्रिप्टमध्ये सिनेमा बघितला असेल, त्याच्यामुळे वेळोवेळी त्यांनी चित्रपटाचा आमचा जो लॉन्च होणारा ट्रेलर आहे तो बघितला, गाणी बघितली, टीजर बघितला, स्क्रिप्ट बघितली आणि आमचा म्हणजे आता आपला प्रश्न विचारला म्हणून सांगतो. आणि दुसरी एक गोष्ट मला आपल्या माध्यमातून सांगायची की स्वतःला मी फार भाग्यवान समजतो की जे आंतरवलीचं स्टेज आहे, ज्या आसनावरून ज्या जागेवरून सगळं सिस्टम हल्लं त्या जागेवरती त्यांना भेटायला राज्याचे मुख्यमंत्र्यापासून सगळे टॉपचे लोक तिथं भेटायला गेले, पण ही सगळी लोक त्यांच्या आजूबाजूला बसले. पण मी एक असा 2 नंबरचा माणूस आहे, म्हणजे स्वतःला भाग्यवान समजतो की जरांगे पाटलांच्या जागेवरती त्यांच्यानंतर जर कोण बसला असेल तर त्या ॲक्टिंगमुळं किंवा त्यांच्या भूमिकेमुळं मला बसण्याची संधी मिळाली. आणि त्या जागेमध्ये एवढी ताकद आहे की ज्यावेळेस मी त्यांच्या लुकमधून त्यांच्या वेषांतरातून बाहेर होतो त्यावेळेस पूर्ण म्हणजे ती पॉवर गेलेली असते. ज्यावेळेस त्या वेषांतरात जातो एक वेगळी एनर्जी, वेगळी ताकद आहे आणि वेगळा कॉन्फिडन्स आहे, त्याच्यामुळे जरांगे पाटलांना हे करण्यासाठी शक्य झालं. आणि त्यांच्या घरी एक दिवस शूटिंगचा किस्सा असं सांगतो, म्हणजे तो अजून कुठंच सांगितलेला नाही. ज्यावेळेस आम्ही त्यांच्या घरी शूटिंगला गेलो आणि घर एकदम छोटे, रस्ता छोटा आहे, मी लांबून गाडीतून उतरलो, माझ्या लुकमध्ये होतो आणि त्यांची मुलगी दारात बसली होती आणि मी लांबून चालत चाललो घराकडे. तिच्याजवळ गेलो आणि ती म्हटली तुम्हाला एक बोलू का? म्हणलं बोल. म्हणली मला अचानक असं वाटलं की माझे पप्पा झाले. म्हणजे एवढा लुक आणि एवढा त्या भूमिकेत मी घुसलो होतो, म्हणजे चालण्याची पद्धत असेल किंवा ज्या सवय आहेत ती स्वतःची मुलगी फसली की पप्पा आलेत, म्हणजे एवढं त्या भूमिकेमध्ये घुसलो होतं. आणि ती भूमिका एवढी चांगली पार पाडली, ज्या अर्थी आमचा टीजर आणि गाणी राज्यातल्या जनतेने डोक्यावर घेतले त्या अर्थी सिनेमाला सुद्धा डोक्यावर घेतलेला आणि आम्हाला सत्य परिस्थिती पुढे आणायची. कारण राज्यामध्ये काही प्रकारे वातावरण ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न केला की जरांगे पाटील असे मोठे झाले, तसे झाले. मला खास करून त्या लोकांना सांगायचे की तुम्ही सिनेमा बघा आणि वस्तुस्थिती जाणून घ्या की जरांगे पाटील लढले कसे, लढाव का वाटलं. कारण काही लोक निगेटिव्ह पण आहेत की ते टीका करतात, त्या लोकांनी सिनेमा बघावा. आणि मी तर चॅलेंज आणि कॉन्फिडन्सली सांगेल की जी लोक सिनेमा बघतील
त्यांचं परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही, क्या बात. पॉझिटिव्ह होऊन जातील ते. मला गोवर्धन दादांना विचारायला आवडेल की तुम्ही लेखक आहात, निर्माते आहात, अगदी थोडक्यात सांगा की या चित्रपटाचा, संघर्ष योद्धाचा, मराठा आरक्षण जो काही आपला मोर्चा सुरू होता, आंदोलन होता, त्याच्या पुढील वाटचालीवर परिणाम होईल का आणि तो कसा होईल? नक्कीच मी सांगू इच्छितो की या चित्रपटातून जे दाखवलं आहे की अनेकांना जो प्रश्न पडला होता की जरांगे पाटलांची लढाई कुठून सुरुवात झाली, कशासाठी झाली आणि काय कारणं घडली असतील त्यांच्या आयुष्यात की त्यांनी एवढी मोठी लढाईला सुरुवात केली, तर हे सगळं या चित्रपटातून दाखवलं आहे. आणि जे काही समाजातील मुलांच्या आत्महत्या असतील, अडीअडचणी असतील, बऱ्याच काही गोष्टी आहेत, तर ह्या सगळ्या गोष्टी नक्कीच या चित्रपटानंतर जे लोक पाहतील त्याच्यावरती परिवर्तन होईल. आणि दुसरी गोष्ट की जे काही आत्ता म्हणजे जरांगे पाटलांपर्यंत जी लोकं पोहोचली नाहीत ती लोकं पण नक्कीच आरक्षण किती महत्त्वाचं आहे आणि आरक्षण मिळाल्यानंतर आपल्याला समाजाला काय फायदा होईल हे पण म्हणजे लोक लक्षात घेतील. आणि जे आत्तापर्यंत पाटलांपर्यंत जी पोहोचलेली लोकं नाहीत, राज्यातील असतील, इतर राज्यातील पण लोक आता पोहोचायला लागलेत त्या माध्यमातून, तर ही सगळी लोकं जरांगे पाटलांच्या पाठीशी नक्कीच खंबीरपणे आरक्षण लढा असेल किंवा उद्याच्या भविष्यात ते अनेक लढे लढणार आहेत, शेतीसाठी असेल, गरिबांसाठी असेल, वेगवेगळे लढे ते लढणार आहेत. तर सगळी लोक एक दिवस असा येईल की आज जरी समजा मराठा समाज त्यांच्या पाठीशी 100% असला, तर एक दिवस असा येईल की राज्यातला सगळा समाज जरांगे पाटलांच्या पाठीशी उभा राहिलेला असेल. कारण त्यांचं मी एक जाता जाता एक सांगल की खरंच जरांगे पाटील हे जातीभेद करत नाहीत. एकमेव व्यक्ती अशी मी पाहिली की कुठल्याही जाती जमातीतील माणसांनी त्यांच्यापर्यंत त्यांचं एखादं काम घेऊन गेले आणि त्यांना ते काम सांगितलं आणि त्यांच्याकडून ते काम झालं नाही असं कधीच झालेलं नाही. ते कुणाला जात विचारित नाहीत, प्रत्येकासाठी ते झटतायत आणि ह्याचा फायदा राज्यातील सगळ्या जनतेला नक्कीच होणार आहे. आणि आरक्षण आलं तर 100% मी सांगतो 100% आरक्षणासाठी या चित्रपटाचा फायदा होणार आहे हे असं मला म्हणजे वाटतं. म्हणजे शिवाजी दादांना मला विचारायचं होतं की हा चित्रपट प्रदर्शित होताना असं वाटलं का दिग्दर्शक म्हणून की मराठा आरक्षणाला यश मिळाल्यावरती हा चित्रपट प्रदर्शित करूया किंवा आत्ता प्रदर्शित करणं थोडीशी घाई वाटतेय का? म्हणजे अशा प्रतिक्रिया आपण जर बघितल्या एकूणच चित्रपटाविषयी, तर त्याविषयी मला जाणून घ्यायचं आहे की नेमकी घाई होतीये का असं वाटतंय का, किंवा ही योग्य वेळ वाटतेय का, किंवा तो क्षण जेव्हा आरक्षण मिळेल त्या क्षणाची वाट बघताय का? नाही, घाई बिलकुल होत नाही, एकदम योग्य वेळ आहे. आणि याच टायमिंगला हा सिनेमा येणं गरजेचं आहे. कारण आरक्षण आणखी भेटलेलं नाही. या सिनेमामुळं नक्कीच आरक्षण भेटण्यासाठी आणि समाजामध्ये जनजागृती होण्यासाठी नक्कीच फायदा होईल. समाज पूर्ण आता एकवटला आहे. त्यांच्यात तीच गोष्ट, तीच जे आता एनर्जी आहे ती उमेद आहे ती कंटिन्यू राहील सिनेमा पाहिल्यानंतरही. आणि इतर समाजही पाटलांना नक्कीच सपोर्ट करेल, आत्ताही करत आहेत, पण तेवढ्याच ताकदीने नक्कीच सपोर्ट करतील आणि आरक्षणही नक्कीच भेटेल. अगदी मुलाखतीच्या शेवटला आपण शेवटाकडे जाताना रोहन दादांना मला एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे की जेव्हा एखादा कलाकार महाराजांची भूमिका साकारतो, शिवाजी महाराजांची असेल किंवा एखाद्या बड्या व्यक्तीची साकारतो, तेव्हा नकळत त्याच्यावरती ती जबाबदारी येते, कसं वागायचं, कसं बोलायचं, ती व्यक्ती जबाबदार होत जाते. बरोबर. अशा मोठ्या माणसांच्या भूमिका साकारल्यानंतर इव्हन वैयक्तिक आयुष्यात सुद्धा आपल्याला थोडं दडपण येतं की अरे नाही, ही गोष्ट मी करायला नको, माझ्याकडनं हे चुकायला नको. आज जरांगे पाटील केवळ मराठा समाजाचं नेतृत्व करत नाहीये, तर ते आज एका म्हणजे महाराष्ट्र स्तरावरती किंवा देशस्तरावरती ते नाव पोहोचलेलं आहे. अशा व्यक्तीचं काम करताना, त्याची भूमिका करताना जबाबदारी वाटतेय का, दडपण येतंय का, किंवा वैयक्तिक आयुष्यात याचा काय परिणाम झाला? हे बघा, म्हणजे त्यांची भूमिका मी करत असताना तर जबाबदारीने वागलो, पूर्वीच मी जबाबदारीने वागायचो. पण त्या भूमिकेमध्ये ज्यावेळेस मी राहायचो, ज्यावेळेस लुकमध्ये जायचो, वेषांतरात जायचो, एवढी मी प्रोटोकॉल पाळले. कारण त्या व्यक्तीवरती आपले परिणाम व्हायला नको, की चुकीचा काही मेसेज जायला नको. त्याच्यामुळं शूटिंगच्या वेळेस शूटिंग पुरतंच बाहेर उतरायचो, व्हॅनिटीतून शूटिंग करायचो, गाडीत जाऊन बसायचो. इतर सिनेमांच्या वेळी माझं चालू असायचं की ह्याच्याकडे गप्पा मार, त्याच्याकडे गप्पा मार, इकडं बस. पण ह्या गोष्टी पाळल्या, कारण आपण आता रोहन पाटील जरी असलो तरी सिनेमात जरांगे पाटील बनलेलो आहे. त्याच्यामुळं ती काळजी एवढी घेतली की म्हणजे मी चॅलेंज देऊन सांगतो की एकही माणूस म्हणणार नाही की हा अभिनेता म्हणून कुठं चुकला. म्हणजे मी जरांगे पाटलां एवढंच
त्या ताकदीने त्यांची भूमिका आणि त्या काळजी घेण्याचा प्रयत्न केला की चुकीचं काय जायला नको, म्हणजे कामाव्यतिरिक्त वागलो नाही. आता समाजामध्ये प्रमोशनला फिरत असताना पण सेम त्यांची पद्धत मी वापरतोय. म्हणजे इतके लोक फसतात की अरे तुम्ही सेम त्यांच्यासारखेच वागताय. ठीक आहे, तुम्ही भूमिका केली पण त्यांच्या ज्या सवयीत तुम्ही तसंच चालताय, तुम्ही तसंच बोलताय, म्हणजे ह्या ज्या गोष्टीत ह्याच्यामुळे त्यांना परिणाम व्हायला नको ह्या गोष्टीची मी जाणीव ठेवली. कारण त्यांचं जे मिशन आहे ते खूप मोठं मिशन आहे. तुम्ही जो शिवाजी सरांना प्रश्न विचारला की सिनेमा रिलीज करण्याची घाई झाली का, ह्या सिनेमाचे आम्ही 2 पार्ट करतोय, पार्ट 1 आणि पार्ट 2. कारण पार्ट 1 मध्ये आम्हाला राज्याच्या पुढे त्यांचा संघर्ष आणायचा आहे. कारण राज्याने संघर्षच त्यांचा बघितला ना, राज्याने फक्त यश बघितलंय, जरांगे पाटलांची हवा बघितली, पण जरांगे पाटलांचं खरं रूप आणि त्यांना हे का करावं वाटलं ह्या ज्या गोष्टीत ह्या पुढे आणायच्यात. आणि पार्ट 1 मध्ये ह्या जास्त असतील. आणि मी लोकमतच्या माध्यमातून एक सांगेल की हा सिनेमा 70% अजून राज्याला कोणालाच माहीत नाही जरांगे पाटलांविषयी. ह्या 70% गोष्टी सिनेमात दडलेल्या आहेत आणि ते लोकांना बघायला आवडेल. कारण ज्या गोष्टी छोट्या मोठ्या आहेत त्या पुढे आल्या पाहिजे. कारण काय होतं, समाजामध्ये एखादा माणूस चांगलं काम करत असेल तर त्या व्यक्तीविषयी वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करतात. आणि ह्या गोष्टी ह्याच्यामध्ये एवढ्या पॉझिटिव्ह केल्यात, म्हणजे सिनेमा म्हणून नाही पण एक माणूस म्हणून मला आपल्याला सांगायचं आहे की प्रत्येक जाती धर्मातल्या माणसाने हा सिनेमा बघावा. आम्हाला ह्या सिनेमातून एकच मेसेज द्यायचा आहे पार्ट 1 मधून की तुम्हाला समाजासाठी असेल, शिक्षणासाठी असेल किंवा राजकारणासाठी असेल संघर्ष करायचा तर जरांगे पाटलासारखा करायचा. तुमच्याकडे काही नसू द्या, 1 रुपया नसू द्या, कसलंच पाठबळ नसू द्या, पण तुमच्या मनगटात ताकद पाहिजे, जिद्द पाहिजे आणि तुम्ही जर ती शेवटपर्यंत ठेवली तर मनोज जरांगे पाटील झाल्याशिवाय राहणार नाही. हे सिनेमातून सांगायचे. अगदी. आता अगदी शेवटाकडे जाताना मला म्हणजे काय म्हणतात की ही आमची विनंती आहे की तुम्ही आपण वारंवार आपला उल्लेख येतोय की लोक फसतात, तुम्हाला जरांगे पाटील आलेत की प्रति जरांगे पाटील बरोबर नाही, तर आम्हाला एखादी झलक बघायची तुमची, ते त्यांची शैली कशी आहे, त्यांचे हावभाव कसे. आणि एक डायलॉग आहे जो जरांगे पाटलांचा पण आहे, जो या चित्रपटात सुद्धा आहे की आलो तर तुझा गेलो तर समाजाचा. बरोबर. हा जो डायलॉग आहे तर तो आम्हाला तुमच्या तोंडून ऐकायला आवडेल. बर, मी बायकोला सांगतानाच सांगून आलोय, हे बघ, आलो तर तुहा गेलो तर समाजाचा, कुंकूपासून तयार राहा. हा जो डायलॉग आहे हा जगात गेला आणि वस्तुस्थिती आणि वास्तव मांडणारा डायलॉग आहे. ह्या डायलॉगची फॅक्टसुद्धा आम्ही जाणून घेतली. आज 10 महिने झालं माणूस घरात गेलेला नाही. जिथं आंतरवली सराटे आहे आणि त्यांचं घर हे 1 ते 2 किलोमीटरचं अंतर आहे. जरांगे पाटील आंतरवलीमध्ये राहतात, पण एखाद्या वेळेस सुद्धा असं त्यांना वाटलं नाही किंवा त्यांनी वाटून सुद्धा असं त्यांना, म्हणजे आम्ही कित्येक वेळेस असे किस्से अनुभवले की त्यांच्या मुलाचं दुखतंय, मुलीचं दुखतंय, पण जरांगे पाटील घरी गेले नाही. त्यांचं मिशन आहे, त्यांनी सांगितलंय की मी आरक्षण घेईल आणि त्या दिवशीच घराची पायरी चढेल. इतका जिद्दी माणूस. तो जो डायलॉग आहे तो डायलॉग म्हणता येणार नाही, ते खरं वाक्य. त्याच्यामुळे आम्ही ह्याच्यामध्ये, कारण त्या व्यक्तीची एक खासियत आहे, तो माणूस कुणापुढे झुकत नाही आणि कधी कॉम्प्रोमाइज होणारही नाही भविष्यामध्ये. त्याच्यामुळे आम्ही एक आमच्या पद्धतीने डायलॉग टाकलाय की सूर्याची सावली कधी लपत नाही आणि मनोज जरांगे पाटील शिवराया सोडून कुठंच झुकत नाही आणि झुकणारही नाहीत.